श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। या महिन्यातली गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी 24 जुलै रोजी बुधवारी आलेली आहे। आषाढ महिन्यामधली ही जी चतुर्थी आलेली आहे त्या चतुर्थीला तुम्ही एक विशेष आणि साधा सोपा उपाय गणपती बाप्पाची सेवा करू शकता। इच्छापूर्ती करणारी देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखतात। कोणतीही इच्छा असू दे गणपती बाप्पा ते पूर्ण करतात। सुख करता दुःख हरता असं आपण गणपतीला म्हणतो। आपल्या आयुष्यामध्ये सुख आणण्याचं काम गणपती बाप्पा हे करत असतात। त्यामुळे संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा जर का उपाय केला तर 100% तुमची इच्छापूर्ती ही होत असते। तर आपल्याला संकष्टी चतुर्थीला काय करायचं आहे ते थोडक्यात सांगते, पण त्याआधी संकष्टी चतुर्थी दिवशी जरी तुमचा उपवास असेल किंवा उपवास नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय करायला उपवास असणं महत्त्वाचं नाहीये। जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी सुद्धा हा उपाय जर का तुम्ही मनोभावे श्रद्धेने केला तर त्याचं फळ 100% तुम्हाला मिळणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्ही उपवास करत असाल तर दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर आपण उपवास सोडतो। तुमचा उपवास असो किंवा नसो, पण ह्या दिवशी तुम्ही जे तामसिक पदार्थ आहे त्याचं सेवन करायचं नाहीये, जसं की मांस, मटण, मच्छी, अंडी आणि कांदा, लसूण शक्यतो या दिवशी वर्ज्य करायचंय। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही फणस या फळाचं सेवन आपल्याला करायचं नाहीये आणि गणपती बाप्पाला कधीही तुळस ही अर्पण करायची नसते, हे लक्षात असू द्या। गणपती पूजेमध्ये दुर्वांचा आणि जास्वंदीच्या लाल फुलांचा खूप महत्त्वाचा मान आहे। त्यामुळे जर का संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आसपास कुठेही जास्वंदीचं फूल किंवा दुर्वा मिळाल्या तर अर्पण करायचे आहेत। आपल्याला जो उपाय या दिवशी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एका झाडाचं पान लागणार आहे आणि ते एकच पान घरी येऊन त्याचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। तर आपल्याला लागणार आहे जास्वंदीच्या फुलाचं एकच पान आपल्याला घरी घेऊन यायचंय, पण ह्या पानाला देठ असलं पाहिजे। त्याचं देठ हे मोडलं गेलं नाही पाहिजे। देठासकट आपल्याला एक जास्वंदीचं स्वच्छ चांगलं पान आणायचे, त्याला कीड लागलेली नसावी किंवा ते पान चिरलेलं वगैरे नसावं। तर अशा पद्धतीचं पान आपल्याला घरी घेऊन यायचंय आणि हा उपाय शक्यतो सकाळी करायचा आहे। तर उपाय काय करायचंय, आपण एका ताटामध्ये किंवा एका पाटावर एक लाल रंगाचं, गणपतीचा आवडता रंग लाल आहे त्यामुळे लाल रंगाचं नवीन वस्त्र, छोटासा रुमाला इतकं वस्त्र घ्यायचंय, त्यावर हे जास्वंदीचं पान ठेवायचंय आणि त्या पानावर अष्टगंधाने आपल्या मनाची इच्छा एका शब्दात लिहायचं आहे। जर का तुम्हाला पैशासंबंधित प्रॉब्लेम असतील तर पैसा किंवा धन असं तुम्ही लिहू शकता, लक्ष्मी प्राप्ती लिहू शकता। घरासंबंधित काही समस्या असतील तर घर असं लिहू शकता आणि पती संबंधित, आरोग्य संबंधित तर समस्या असतील तर तसं लिहू शकता। आरोग्याच्या अडचणी असेल तर आरोग्य लिहू शकता। मुलांच्या प्रगतीसाठी लिहायचं असेल तर मुलांची प्रगती असं लिहू शकता। 1 ते 2 शब्दांमध्ये अष्टगंधानं आपल्याला आपली इच्छा एखाद्या काडीनं किंवा हाताच्या बोटानं सुद्धा तुम्ही लिहू शकता। यावर आपल्याला 21 दुर्वा व्हायच्या आहेत या पानांवर आणि आपल्याला 21 अखंड अक्षदा ज्या गणपतीला अतिशय प्रिय आहेत त्या सुद्धा व्हायच्या आहेत आणि गणपती समोर बसून ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचंय एकदा किंवा 11 वेळा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे करू शकता। आणि त्यानंतर ही पोटली बांधून आपल्याला 5 ते 10 मिनिटं ही पोटली गणपतीच्या चरणाजवळच ठेवायची। त्यानंतर आपल्याला आपल्या घराजवळचं कुठलंही एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराजवळ जाऊन ही पोटली गणपतीच्या चरणाजवळ ठेवायची आणि गणपती मंदिरामध्ये बसूनच गणपती बाप्पाचा जप करायचा आहे। ओम गम गणपते नमः हा सोपा मंत्राचं पठण तुम्ही करू शकता। तिथं बसून शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष बोलायचे आणि येताना आपल्याला ही पोटली गणपतीच्या चरणाजवळून घरी आणायची आहे। आणि तुम्हाला पैसा जर का तुम्ही लिहिला असेल, धनप्राप्ती लिहिली असेल तर ही पोटली आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची। मुलांसाठी असेल तर मुलांच्या कपाटात ठेवायची। पतीसाठी तुम्ही केलं असेल हा उपाय तर तुम्ही पतीच्या कपाटामध्ये जिथं त्यांचं सामान असतं तिथं ही पोटली ठेवायची आहे। आणि ज्या ही पोटलीचं नंतर काय करायचे तर ज्यावेळेस पुढची संकष्टी चतुर्थी येईल त्या दिवशी ही जी पोटली आहे ती वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जन करून त्या जागी सेम हा उपाय परत एकदा पुढच्या चतुर्थीला करायचा आहे। चतुर्थीला आपण जे उपाय करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळतं, कारण माहिती आहे का, चतुर्थीच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या लहरी असतात त्या पृथ्वी तलावर कित्येक शतपटीनं अधिक असतात आणि गणपती बाप्पाचं वास्तव्य हे सूक्ष्म रूपानं पृथ्वी तलावर असतं। आपल्या मनाची इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात असं जर का मनामध्ये
मनामध्ये भाव आणून तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला 101% ह्याचं फळ हे मिळतं। पण श्रद्धेने आणि नियमितपणे तुम्ही हा उपाय करायला हवा। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी काही हरकत नाही। ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून गणपती बाप्पाचे आभार हे व्यक्त करायचे आहे। तर ज्या पद्धतीने आपण अमावस्याला, पौर्णिमेला, एकादशीला, प्रत्येक तिथीला आपण काही ना काही महत्त्वाचे उपाय करतो, कारण त्या तिथीला त्या उपायांचं महत्त्व असतं। आता जास्वंदीचं पानच का, तर गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या जास्वंदीच्या फुलाचं पान आपण त्यावर इच्छा लिहिली असेल तर ते गणपतीपर्यंत अधिक लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पोहोचतं, आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात। तर आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा आणि लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।